नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बच्चू कडू यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। बच्चू कडू यांचा जन्म 5 जुलै 1970 रोजी बेलुरा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला। समाजसेवेचे बाळकडू त्यांना कुटुंबातूनच मिळालं। बच्चू कडू यांचे 4थी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या बेलोरा या गावीच झाले। 5वी नंतर शिक्षणासाठी बच्चू कडू यांनी चांदूर बाजारला प्रवेश केला। 1992 साली बच्चू कडू यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले। कॉलेजमध्ये असताना मित्राच्या मदतीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली। यातूनच बच्चू कडू यांनी कॉलेज प्रतिनिधीची निवडणुकीत भाग घेतला आणि विजयसुद्धा मिळवला। हा त्यांच्या आयुष्यातील पहिला विजय होता। हळूहळू कॉलेजच्या बाहेरही त्यांची लोकप्रियता वाढू लागली। त्यानंतर काही वर्षांनी बच्चू कडू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला। राजकारणात येताच बच्चू कडू यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले। ग्रामपंचायत सदस्य होताच बच्चू कडू यांनी गावातील व शेजारच्या गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली। दरम्यान बच्चू कडू यांनी पहिल्यांदा चांदूर बाजार पंचायत समिती निवडणूक लढवली आणि त्यांनी विजयसुद्धा मिळवला आणि थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली। सभापती पदावर असताना बच्चू कडू यांनी शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला। मात्र अपंग बांधवांच्या सायकलीसाठी त्यांना निधी मिळाला नाही। त्यामुळे पक्षातील स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला। गांधीजी जयंतीच्या दिवशी बच्चू कडू यांनी मंदिरामध्ये लग्न केलं। लग्नामध्ये लागणारा खर्च वाचून त्यांनी अपंग बांधवांसाठी सायकल वाटल्या। त्यामुळे त्यांची एक चांगली छवी निर्माण झाली। त्यानंतर काही वर्षांनी बच्चू कडू यांनी पहाड जनशक्ती पक्षाची स्थापना केली। 1999 साली बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच अचलपूर विधानसभा निवडणूक लढवली, मात्र 1300 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। 1999 ते 2024 पर्यंत बच्चू कडू यांनी रक्तदान शिबिर, अपंग बांधवांना सायकल वाटणे असे अनेक उपक्रम राबवले। विविध आंदोलन करून लोकांची समस्या सोडवल्या। त्या जोरावर 2004च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला। आमदार होताच बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली व करोडो रुपयाची विकास कामे मतदारसंघात केली। बच्चू कडू यांनी पहाड पक्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्यास सुरुवात केली। निस्वार्थपणे लोकांची कामे करून व सर्वांना सोबत घेऊन विकास करणे या सर्व गोष्टींमुळे बच्चू कडू यांनी 2009, 2014 आणि 2019 या अचलपूर विधानसभा निवडणुकीमध्ये एकहाती विजय मिळवला। 2019 साली बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। 2019 साली पहिल्यांदाच उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली। राज्यमंत्री होताच बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। मात्र 3 वर्षांनी एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं व 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले। शिवाय बच्चू कडू सुद्धा गुवाहाटीला गेले। एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीची सरकार पडली आणि एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मिळून महायुतीचे सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र ह्या वेळेस बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। पण बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे अपंग दिव्यांग लोकांसाठी अलग मंत्रालयाची मागणी केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ती मागणी पूर्ण केली। 5 जानेवारी 2023 रोजी एकनाथ शिंदे साहेबांनी बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा अध्यक्ष बनवलं। दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष बनताच बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अपंग दिव्यांग बांधवांना समस्या सोडवण्यास सुरुवात केली। त्यानंतर 6 महिन्यांनी बच्चू कडू यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती आपल्या ताब्यात घेतली। मात्र 2024च्या अचलपूर विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला। प्रवीण तायडे यांनी 1231 मतांनी बच्चू कडू यांचा पराभव केला। 3 जानेवारी 2025 रोजी बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा राजीनामा दिला। दिव्यांग बांधवांना वेळेवर मानधन न मिळत असल्यामुळे बच्चू कडू यांनी राजीनामा दिला। दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा राजीनामा देताच बच्चू कडू यांनी 7 जानेवारी 2025 रोजी पहिलंच आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधात केलं। बच्चू कडू यांनी विविध मागण्या व हजारो लोकांना घेऊन अमरावतीमध्ये वाडा आंदोलन केलं। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।